HMPV व्हायरसचे भारतात एकूण 6 रुग्ण, बंगळुरूमध्ये 3 आणि 8 महिन्यांच्या 2 बाळांना, गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बालकाला तर चेन्नईमध्ये दोघांना लागण. दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांना HMPVचा सर्वाधिक धोका, प्रतिकार क्षमता कमी असलेले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही व्हायरसचा धोका, काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. HMPV व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून मुंबईत आढावा बैठक. विषाणूच्या संदर्भात उपाययोजना आणि खबरदारीवर चर्चा होणार. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, आरोग्य सेवा संचालनाचं आवाहन. HMPV विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापण्याचे आदेश द्यावे. नागपूर खंडपीठात अर्ज दाखल, याचिकेवर उद्या सुनावणी शक्यता. प्रजासत्ताक दिनापूर्वी पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता. येत्या 2 दिवसात पालकमंत्री पदाबाबत बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रवादीची यादी अंतिम होण्याची शक्यता. सर्वपक्षीयांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. मुंडेंच्या भेटीनंतर अजितदादांची फडणवीसांशी चर्चा. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही. न्यायालयीन चौकशी, SIT आणि CID चौकशीत दोषी आढळल्यावर कारवाई होणार, अजित पवारांची भूमिका. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच संघटना आक्रमक. सरपंच परिषदेकडून आज मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन. मराठवाड्यातून मोठ्या संख्येने सरपंच दाखल होण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींची केस जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी. विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत तर जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची माफी मागितली. परभणीतील मोर्चाच्या वेळी अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. सुरेश धस यांच्या आरोपांचा नेमका संदर्भ माहीत नाही, पण त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना द्यावेत, म्हणजे SITला देता येतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचा आरोपींवर वरदहस्त. देशमुखांच्या हत्येची चौकशी निपक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, विजय वडेट्टीवारांची मागणी. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणारी SITच वादात. वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी SITत, वडेट्टीवारांची माहिती. बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण SIT बरखास्त करावी, अंजली दमानियांची मागणी. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांवर होणाऱ्या अश्लील टिप्पणीबाबत कारवाई करावी, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांची मागणी. सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांची भेट घेतली. संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता दाखवणं गरजेचं होतं. गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांना धमक्या देतायत, त्याबाबत देखील बोलायचं नाही का, जरांगेंचा सवाल. कैलास फड, माणिक फड आणि जयप्रकाश सोनावणे या तिघांचे शस्त्र परवाने रद्द. हवेत गोळीबार केल्याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल, प्रकरण भोवलं. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर. बीड जिल्ह्यातील जातीवादावर बोलताना डोळे पाणावले. जातीवाद थांबवण्याची नाईकवाडेंची मनोज जरांगेंना विनंती. बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये ओबीसींचं जरांगेंच्या विरोधात आंदोलन. धनंजय आणि पंकजा मुंडेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जरांगे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंजारी समाज आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी.
बीड जिल्ह्यातल्या 7 पोलीस ठाण्यात मनोज जरांगेंविरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल. जरांगेंविरोधात मुंडे समर्थक आक्रमक. आज केज, आंबेजोगाई, वडवणी, गेवराई, धारूर आणि सिंदखेड राजामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. माजी मंत्री छगन भुजबळांची नाराजी दूर होण्याची शक्यता. आज किंवा उद्या अजित पवार छगन भुजबळांशी संवाद साधणार असल्याची माहिती. भुजबळांच्या नाराजीवर इतरांनी भाष्य करू नये. खासदार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माणिकराव कोकाटेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी. महाविकास आघाडीच्या 7 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. विधानसभा निवडणुकीवर आक्षेप घेत निवडणूक रद्द करण्याची मागणी. ठाकरे गटाच्या मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या स्थगित झालेल्या बैठका आजपासून सुरू. उद्धव ठाकरे मुंबईतील मतदारसंघांचा आढावा घेणार, तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी देखील बातचीत करणार. सिंधुदुर्गमधील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी माझाच्या हाती. सिंधुदुर्गातील 156 ठिकाणी वक्फ बोर्डाचा दावा. नितेश राणेंचा आरोप, तर राणेंनी केलेला दावा चुकीचा. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात साधला विधी शाखेच्या विद्यार्थ्यांशी संवाद. पुण्यातील श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी. मतदार हा मालकच असतो, त्यामुळेच आपण असतो. अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. संजय गायकवाडांच्या पोटात जे होतं ते ओठात आलं. अशांना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही. पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घ्यावा. विजय वडेट्टीवार यांची मागणी. मंत्री संजय शिरसाट यांचं येवल्यात शिवसेनेकडून भव्य स्वागत. येवलेकरांनी मंत्री शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांचं चित्र असलेली पतंग दिली भेट. काही भिक्षकरू गाड्यांनी शिर्डीत आणले जातात, त्यातील काही नशेखोर आहेत. अशा लोकांमुळे गुन्हेगारी वाढते. पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवं. सुजय विखेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्याला 24 तासांच्या आत अटक. हितेश दिंडे असं इंस्टाग्रामवरून धमकी देणाऱ्याचं नाव. शिवसेनेचे विभाग प्रमुख परेश चाळके यांनी केली होती तक्रार. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. हत्येमागे एक नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांच्या कोर्टात दावा. सूत्रांची माहिती. संवर्धनांच्या विकास कामांच्या यादीत राज्यातील ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा समावेश करून भरीव तरतूद करावी. दिल्लीतील नगरविकास विभागाच्या बैठकीत खासदार नरेश म्हस्केंची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा. नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. फडणवीसांचे निर्देश. मुंबईतील प्रदूषणाबाबत आज बैठक होण्याची शक्यता. राज्य सरकार काय उपाययोजना करणार याकडे लक्ष. मुंबई विद्यापीठाचा आज वार्षिक दीक्षांत समारंभ. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभाचं आयोजन. अमरावतीत शेतकरी आणि मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात वाडा आंदोलन. बच्चू कडूंचं विधानसभेत पराभूत झाल्यानंतर हे पहिलंच आंदोलन. रासपचे नेते महादेव जानकर देखील आंदोलनात सहभागी होणार. दोन 2023 सालच्या पीक विम्याची 233 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. जिल्हा कृषी कार्यालयात दिला ठिय्या.
नांदेडमध्ये बारदाना नसल्यामुळे 8 दिवसापासून सोयाबीन खरेदी बंद. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून सोयाबीनची राखण करण्याची वेळ. नंदुरबारमध्ये केंद्र सरकारच्या CCCIच्या कापूस खरेदी केंद्रावर गर्दी. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव कमी झाल्यामुळे CCCIनेही कापसाच्या दरात 500 रुपयांची घट केली. बोरिवली ठाणे भुयारी रस्त्याचा मार्ग मोकळा. महामार्गात अडथळा ठरत असलेल्या 650 बाधित घरांचा प्रश्न सुटला. उपमुख्यमंत्री शिंदे, आमदार सुर्वेंनी बैठक घेऊन सोडवले प्रश्न. खार पूर्वेतील झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन होईपर्यंत निष्कासन आदेशास तात्काळ स्थगिती द्या. आमदार वरुण सरदेसाईंचं निवेदन. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या 4थ्या टप्प्याचं काम 99% पूर्ण. इगतपुरी ते आमने हा 67 किलोमीटरचा शेवटचा टप्पा फेब्रुवारीपर्यंत खुला होणार. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आल्यानं बांधकाम प्रकल्पांवर सरसकट लावलेले निर्बंध हटवले. मात्र प्रदूषणास कारणीभूत ठरणारे प्रकल्प आढळल्यास निर्बंध लावणार. आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेने दहिसरमध्ये उभारला वेस्ट रिसायकलिंग प्लांट. 600 मेट्रिक टन बांधकाम आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याचं पुनर्वापर करण्यायोग्य मटेरियलमध्ये रूपांतर होणार. गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरस कंपनीचा मालक फरार. मुंबई आणि नवी मुंबईतील सर्व शाखांना लागले टाळे. सानपाडा येथील टोरस कंपनीच्या शाखेवर अज्ञाताकडून दगडफेक. दादरमधील शाखेवर देखील गुंतवणूकदारांची मोठी गर्दी. दादरमधील टोरस कंपनी गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईतील ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्या. दोन्ही गाड्यांचे नंबर सारखेच असल्यामुळे एकच खळबळ. बनावट नंबर प्लेट वापरणारा कार चालक प्रसाद कदमला अटक. हप्ते भरायला पैसे नसल्यामुळे गाडीचा नंबर बदलला. ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्याप्रकरणी गाडी नंबर बदललेल्या चालकाची कबुली. कोल्हापूरमध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका बसणार नाही याची काळजी घेऊ. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला चकाकी. गाभाऱ्यातील भिंतीचं ग्रेनाइट काढून दिला पुरातन लूक. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला काळात या मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन. मराठी पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे पत्रकारांचा गौरव. एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट यांना विशेष सन्मान. तसंच एबीपी माझाचे कल्याण डोंबिवलीचे प्रतिनिधी सुरेश काटे यांना देखील पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे 2024 साठीचे पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना कृपा सामक जीवनगौरव पुरस्कार, तर एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. नागपूरच्या गोडेपाडा रेस्क्यू सेंटरची माफसूच्या पथकाकडून पाहणी. 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा. आजपासून नागपूर जिल्ह्यातील प्राणी संग्रहालय बंद राहण्याची शक्यता. बर्ड फ्लूमुळे नागपुरातील गोरेवाड्यातील 3 वाघांच्या मृत्यूनंतर प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचे केंद्र शासनाचे निर्णय. भंडाऱ्यात शेतीतील पिकांच्या संवर्धनासाठी लावलेल्या वीज प्रवाहित तारांना स्पर्श झाल्यामुळे वाघाचा मृत्यू. कारवाईच्या भीतीने शेतकऱ्याने वाघाचे 4 तुकडे करून जंगलात फेकले.
समृद्धी महामार्गावर सुगंधित तंबाखूची वाहतूक 7,000 किलो तंबाखू घेऊन जाणारा कंटेनर पकडला. तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून 17 वर्षांच्या मुलीची हत्या. सख्या चुलत भावानं डोंगरावरून ढकललं. कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याची मुलीनं केली होती तक्रार. मनमाडमध्ये 2 शाळकरी मुलांना ट्रकनं चिरडलं. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरची घटना. शाळा सुटल्यावर ही मुलं घरी जात असताना झाला अपघात. चालक पोलिसांच्या ताब्यात. माथेरानच्या दस्तुरी वाहनतळावर एका मद्यधुंद कार चालकाची एका घोड्यासह 4 वाहनांना धडक. पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला ताब्यात घेतलं. मुंबईतील आरे कॉलनीत पिकनिक पॉइंट जवळ काल रात्री भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू. बेजबाबदारपणे हे तरुण दुचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ समोर. ट्रक चालक देखील पोलिसांच्या ताब्यात. धाराशिव जिल्ह्याच्या बावीमध्ये पाण्याच्या वादातून 3घांचा मृत्यू. शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कोणाची यावरून भावकीत वाद. यामुळे झालेल्या हाणामारीत वडील, मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू. गोंदियाच्या गोरेगाव पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सुधारित किमान वेतन फरकाची रक्कम योग्य रीतीने द्यावी यासाठी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. पाण्यासाठी मुंब्रा कौसा परिसरातील महिलांची मनपा आयुक्तांच्या दालनात धडक. मुंब्र्याच्या वाट्याचं पाणी चोरलं जातंय. आता गुलाब देतोय, नंतर रिकामे हंडे फेकू. मर्जिया पठाण यांचा इशारा. भाजपा आमदार हरीश पिंपळेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अकोला शासकीय विश्रामगृहात डांबलं. विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे पिंपळे संतप्त. पुण्याहून हैदराबादला निघालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं आढळली. दीपक काटे असं संबंधित प्रवाशाचं नाव. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेकडून दीपक काटेला अटक. इंडी स्टुडिओच्या आधुनिकीकरणासह व्यवसाय वृद्धीसाठी सल्लागार नियुक्त करावा. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. नाशिक जिल्हा रुग्णालयात घडणाऱ्या घटनांची रुग्णालय प्रशासनाकडून दखल. मनुष्यबळ कमी असल्यानेच अशा घटना घडत असल्याचं जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या आलं निदर्शनास. आसाममध्ये मोठी दुर्घटना. 300 फूट खोल कोळसा खाण अचानक पाण्याने भरली. खाणीत 15 कर्मचारी अडकले असून बचाव कार्य सुरू. बंगळुरूमध्ये एकाच घरात कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले. पती पत्नीने आधी मुलांना विष पाजून गळफास लावून घेतली आत्महत्या. पोलिसांची माहिती. अनुप कुमार, राखी, मुलगी अनुप्रिया आणि मुलगा प्रियांश असं मृतांचं नाव. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला. पोलिसांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाच्या मदतीनं उडवलं. 8 पोलीस आणि 1 चालक असे 9 जण शहीद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जवानांच्या मृत्यूबाबत व्यक्त केले दुःख. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनात स्फोट केल्यानं 9 जवान झाले होते शहीद. 2026 पर्यंत भारत नक्षलमुक्त करणार, शहांची एक्स पोस्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.